सिन्सिअरली. रविवारच्या सकाळी सकाळी हा शेवटचा मेल. आता ऑफिसचं काम नाही करायचं. ईशा, ए ईशा, ईशा ये ना पटकन. ओरडतोय कशाला? बोल. ईशा, चहा देतेस का? काय बोला? चहा देतेस का? रोज काय त्या शेजारच्या गुजराती काकू देतात? नाही, तूच देतेस. मग टोमणा मारून बोलायची काय गरज आहे? टोमणा नाही मारला. चहा देतेस का? तेच ना. आता टोन आता तू बदलतोयस, पण तुला आतमध्ये हेच म्हणायचंय ना, आज तरी चहा देतेस का? किती छळते बाई, किती वेळा तुला चहा मागायचा, आज चहा दे. ईशा 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 मी असं एवढं नाही केलं. मी एक बेसिक मी आपला एक चहा देतेस का असं विचारलं, की कॅज्युअली आपण म्हणतो ना, मी असं नाही केलं. मी मला खूप तोंड जेवढं करतेस तेवढं नाही केलं. असं तोंड नाही केलंस, पण टोन हाच होता ना. तुझं खानदानच आहे टोमणे बहादर. नाही ईशा, उगाचच रविवारच्या सकाळी एक छान आपली सुरुवात करावी, तर एक असं सार्कॅस्टिकली आणि असं उपहासांनी कशाला टोमणे मारायचे? उपहासाने नाही म्हणालो ईशा. मी अगदी असं एक रविवारची सकाळी बाबा फक्कड चहा मिळाला असता बायको चहाचा विनंती करत होतो मी, की तेच ना. कशाला विनंती? कशाला बाय? हे कोणाच्या नावचं मग? बायको आहे ना तुझी. Of course, तू माझा हक्काचा नवरा आहेस ना. हो, मी आहे. नाही मग जो खरा प्युअर खरा शुद्ध 100% प्रॉमिस हाच नवरा असा जो असतो तो असं विनंती वगैरे करून बोलतो. नाही अधिकाराने बोल ना. कसं सकाळी सकाळी कशाला ना वाद घालायचे? एक अधिकाराने, नवरा बायकोचं नातं आहे, आपलं हक्काचं नातं आहे. हो, एक सरळ बोलायचं अधिकाराने. देत नाही का तुला चहा कधी? मी अधिकाराने बोलतो तसं. उगाच जा चहा आण जा. बापाची नोकर आहे तुझ्या? गुलाम आहे तुझी? हा. ए, चहा आण जा. म्हणजे हे काय? मी एवढं नाही केलं. हे नुरा सिस्टर्स एवढं नाही केलं. चहा आण जा एवढं नाही केलं. मी एवढं नाही केलं. माझी नक्कल करू नकोस. अरे वेटरला सुद्धा सभ्यपणे मागतात माणसं. मी तुझी बायको आहे ना रे. कसं ते ऐकायला तू ऐक ना, तू बस इथे बस. ऐक, मी उगाच का असं बोलायचं सकाळी सकाळी? मग शांत होणार आणि असं नको. शांत हो म्हणायचं. म्हणालीस ना अधिकारवाणीने बोल म्हणून मी असं अधिकाराने म्हटलं चहा आण जा. आपण अधिकाराने बोलणं म्हणजे असं तुच्छ लेखणं नसतं ना. अधिकाराने बोलायचं, अधिकाराने बोलायचं ना. तू असं कशाला? मी असं नाही केलं. मी स्त्री आहे हा पृथ्वी. तू आहेस हो. मी सावित्रीची लेक आहे. मी शिकली आहे. मी शिक्षण घेतलंय. मला लिहिता वाचता येतं. आणि मी कशासाठी हे ऐकायला शिकली आहे मी. ही पद्धत नाहीये बोलायची बायकोशी. ईशा नको ना रडूच ईशा. कसं बोलतो सकाळी सकाळी? ए राणी नको ना. मला टोनचा प्रॉब्लेम होता का? आहेच प्रॉब्लेम तुझ्या टोनचा. आणि तुझा नाहीये तो. तुझ्या खानदानाचाच प्रॉब्लेम आहे सगळ्या. खानदानावर नको ना येऊस ग. तुझे बाबा ना 2 दिवसासाठी पण नागपूरवरनं आले ना, की माझ्या डोक्याचं ना ताडोबाचं जंगल करतात. ईशा दात उठ. सकाळी सकाळी मले चागी दिन ग. ईशा ऐक ना. ए राणी नको ना बाबांवर जाऊ प्लीज. नाही बरं बाबा नाही, ते बोलले तर बोलले. आई गप्प नाही बसत ना. ती पण ही गायले दिनचा हिले तर हिचं अंथरूनच गैर प्यार आहे ना. काय करायचं? ईशा कुचकटपणा भरलाय अख्ख्या टोन मध्ये. ऐक ईशा. आणि घाणेरडेपणा भरलाय खानदानात नुसता. असं नाहीये राणी. अरे बघ मला ऐक मला मान्य आहे. हा आम्ही थोडं तिरकस बोलतो, पण आम्ही मनाने ह्याच्यासारखे आहोत ना, संत्रा बर्फी सारखे गोड निर्मळ. आम्ही असं काही हे नाहीये म्हणजे आमचं गोड हो. गोड आणि घाणेरडे. घाणेरडे नाही होत आम्ही. सगळे हायजीन पाळतात की नाही घरात. आई बाबा मी सगळे हो की नाही. हायजीन फाडतात. ए राणी अरे 3 दिवसाचा शेपू अडकला असतो बाबांच्या दातात. किती घाण वाटते माहितीये मला. ते नाकातून असे केस बाहेर आलेले असतात. त्या
पारंब्यांसारखे कधी कधी कन्फ्युज व्हायला होता वडाचं झाड आहे का नाक आहे घाण वाटते रे मला. ईशा शी! ऐक 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 शांत हो. तूच बोलतेस, तूच इमॅजिन करतेस, तुलाच कळस इमॅजिन नाही करत ते आठवत आहे. हो, पण माझं काय म्हणणं आहे, वयस्कर माणसं आहेत, गावाकडची माणसं आहेत, त्यांना आपण आता ह्या वयात शिस्त लावणार आहोत मी का? कशाला कोणाला शिस्त नाही की नाही? नाहीच. मग मुद्दा काय होता? तुला माझ्या टोनचा प्रॉब्लेम आहे. आहेच तू नाही बायकोशी नीट बोलत पृथ्वी. सॉरी. खूप बेसिक अपेक्षा आहे माझी. मी काय तुला हिरे नाही मागितले. हो हो, मी टोन बदलून बोलतो. बाई साहेब, चहा देता का जरा? जरा 4 थेंब शिंपडू तोंडावर. जरा जरा पुरतो का चहा तुला? एवढा कब्बर 10 वेळा लागतो दिवसात ना चहा. जरा जरा चहा म्हण जरा. एवढा नसतो की नाही कप? हे चंचू पात्र आहे की नाही? मला सांग एवढा असं. बरं मला नाही कुठे मी घाणेरडी. मला कुठे ऍक्टिंग येते? मला घाणेरडी ऍक्टर आहे ना मी. पण तुला ऍक्टर हवी आहे का बायको हवी आहे ते ठरव ना आधी. मग पण हे आलंय कुठनं मधून? नाटक करतोयस ना. नाटक आत्ता केलंस ना. बाई साहेब चहा देता का? मग अपेक्षा ही की मी यावं. सरकार आणते नाटक संपलं. ईशा ईशा, शिपाई कमी उंदीर जास्त वाटला मला. सॉरी. पण हे नाटक असं कुठलं नाटक असतं? बाई साहेब चहा आणता का? आणते आणते. पडदा पडला. कुठलं नाटक असतं? हस माझ्यावर. ईशा नको ना रडू. हस रे माझ्यावर हस तू. मी ईशा, काय नको बायको रडू. म्हणजे जोकर आहे ना. ईशा ईशा, आम्ही दिवसभर राबायचं. ते कोणासाठी? या नवऱ्याने घरी येऊन आपल्यावर हसण्यासाठी. ईशा अगं मी नाही हसलो तुझ्यावर. मी काय, कुणीच नाही हसू शकत तुझ्यावर. यांना विचार, कोणीच नाही. हाच प्रॉब्लेम आहे तुझा. मस्करी. हसतायत बघ. हा प्रॉब्लेम येत नाही हसा रे तुम्ही. तुझ्या खानदानाचा अगं. प्रॉब्लेम आहे. तुम्हाला फक्त दुसऱ्यांवर हसता येतं. कसं आहे ना, पण हसतील त्याचे दात दिसतील. आणि तुझ्या खानदानाला तर हसायची पण गरज नाही. आधीच दात बाहेर येतात. ईशा हे वैयक्तिक व्यंग झालं की नाही? हा? दातांची ठेवण आत असणं म्हणजे काय कर्तृत्व आहे का मला सांग? हा? राहू दे. तुझे आहेत की नाही दात आत? आहेत. आहेत ना? आहेत. पण तुझे दात पण आत आहेत आणि तुझा मेंदू पण खूप आत आहे. सापडलाय का आपल्याला बरीच वर्ष? नाही की नाही? वैयक्तिक व्यंगावर नाही बोलायचं ठरलंय ना. मस्करी नाही बोल. मग कशाला? कसली मस्करी कशाला आता? बस 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 नाही लगेच. करत मस्करी. शांत हो, शांत हो. नाही करत तुझी मस्करी. काय करणं अपेक्षित आहे? मी तुला चहा मागितला, तू देत नाहीयेस, बरोबर? का मी देत नाहीये चहा तुला? नाही म्हणजे तू देत. ऐक ना, मी काय म्हणतो, मी माझा चहा करू. हा, मी माझा चहा करतो. बरोबर आहे. तुला तर जग जाहीर करायचंय ना. माझी बायको मला रविवारी चहा देत नाही. कर जग जाहीर कर. माझं काय आहे? कर ना. जा तू. मी जग जा जाहीर का करेन मला सांग? बापरे, मी कधीतरी बाहेर बिहेर भाजी आणायला पडले तर सगळ्यांच्या नजरा बघून मी कशी जगू? कशी? मला ही बघ, ही चहा न देणारी बायको असं वागतील माझ्याशी. मला खूप त्रास होईल रे पृथ्वी. मला काय अर्थच नाही. इशू इशू वागतो माझ्याशी तू. इशू तू आता इशू करतेस. वा माझं नाव इशू आहे म्हणून मी इशू करते. माझं नाव ढिशू असतं तर कोणीच नाही असत तुझ्यावर. हे सांगत होतो मगाशी. का आपल्याला सतत विनोद करायचे? असं काही कंपल्शन आहे का की संसार करताना विनोद यायलाच हवा? मी केला पंच, मी सुंदर सून, असं आहे का? नाही की नाही? आधीच आपल्याला बुद्धी नाही, विनोद बुद्धी नाही आहे हो की नाही? मग कशाला? बरोबर आहे रे. मला कुठे काय येतो विनोद? तुम्ही महान, तुम्ही विनोदवीर, तुम्ही मोठे कॉमेडी, तुम्ही मोठे नंदन प्रभूंचे शिष्य. बबन प्रभू ऐकते मला सासूच्या दिनूबाई नाथाबाई. काय काय अगं मला सांगतो दिनूच्या सासूबाई राधाबाई असं नाटकाचं. काय चुका काढ. माझं तर चुकीचंच आहे ना सगळं. जरा एक काय बोलले की माझ्या चुका काढतो सारख्या. चुका नाही, मी चुका काढ. आपलं ठेवायचं झाकून आणि समोरच्याचं पाहायचं दारातून. तुला काय?
चुकीचीच आहे मी ईशा, अख्खी चुकीचीच आहे. सगळं चुकतंय म्हणून म्हणालो ना मी ईशा की हे सगळं चुकतंय आहे की नाही. चुकतंच आहे. ऐक ना हे बघ मला कळलेलं आहे काय मी तुला चहा मागितला तुला तो द्यायचा नाही म्हणजे मला तुला तो द्यायचा आहे पण का कोणा स्टॉक माझ्या घशातनं खाली जाणार नाही तो आणि मग मी स्वतःहून चहा केला तर तोही तुला चालणार नाही तर मी एक काम करतो मी खाली जाऊन चहा पितो. गजोधर आहे खाली गजोधरला सांगतो चांगली एक मस्त कटिंग दे काय गजोधरकडे जाऊन चहा पितोय एवढं अंग गाळलंच म्हणजे मेलोड्रामा. ईशा अरे वा ईशा नको ना ईशा काय झालंय आता ईशा. कवळ्या वयात आई वडिलांचं छत्र सोडून या वाळवंटात आले ना तेच चुकलं माझं. पोचली. व्याकुळ उंटीण मी काय खुरडत या वाळवंटात पाण्याशिवाय संसार करते. माझंच चुकतंय. तुझा गजोदरचा चहा गोड तू त्याचा चहा पी. गजोदर बरोबरच संसार कर ना. मी करेन गजोदर बरोबर संसार त्याचा चहा भरेन मी माझ्या भांड्यात. रविवारची सकाळ आहे एक फक्कड चहा मागित एक 3 कप प्यायला असतो तर चहा नाही प्यायला दिला या बाईने मला. एखादा कप जरी झाला असता तरी वास होता. चहा ना असं पण नकोय मला तुझा चहा नसतो उकळलेलं पाणी असतं ते. असतो मला नको ऍक्टिंग करून दाखव असतो तुझा चहा उकळलेलं पाणी. काय लागतं चहा करायला काय 1 पातेलं लागतं त्याच्यात पाणी लागतं दूध आणि चहा पावडर तेवढं जमत नाही तुला. कधी कधी तर गॅस सुद्धा चालू करत नाही तसाच चहा गाळून देतेस मला. ती साखर बिचारी चांगली तिचा स्वभाव चांगला म्हणून आपली विरघळते. चहा पावडर वरती तरंगत असते करा ना काहीतरी करा तिचं चालू असतं. अरे ती चहा पावडर माझ्या दातात चहा प्यायल्यानंतर टूथपिक वापरणारा एकमेव माणूस आहे मी. चहाचं कौतुक सांगते हिचा मला. मुळात तो चहा नसतो तो एवढाच असतो तो हिचा नसतो त्यात मला सांगते. असंच चालणार या घरात. तुझ्या बापाला जाऊन सांग बापाला आईला पण जाऊन सांग जा. एक खड्ड्यात गेलीस कळत नाही मला. नाही प्यायचाय मला तुझा चहा. ऐक ना मी जातो खाली गजोदरचा चहा पितो. ऐक ना नको ना एवढं नाही असं चिडचिड करायची. बस इकडे चहा पाहिजे ना मी करते ना मग एवढं काय चहासाठी केवढी चिडचिड करायची. थालीपीठ पण खाणार का तू. नाही ते तू खारी आणले होतेस ना परवा ते मस्त आहेत अजून ते तर तू एक काम कर ना फ्रेश बटर घेऊन ये ना. नाही नको तू बटर घ्यायला गेलास तर तू गजोधरकडे चहा पिशील. तुझ्याकडे गजोधर आहे ना. माझा चहा कुठे चहा असतो. माझ्या चहात फक्त साखर विरघळते चहापूड करत असते. ठीक आहे मला काहीच आवडत नाही मी वाईट. तू गजोदरकडेच पी ना चहा. मग काय बोलायचंच नाही तुझ्याशी. कसं बोलला मला चिडून माझ्यावर कालचक्र कसं बोलला